श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. मुखी कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षडोपचारी पूजावे स्वामीचरणी भक्तीने. न लगे करणे तीर्थाटन, योग्याभ्यास होम हवन, सांडोनी या अवघाशीन नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता, चारी पुरुषात येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता, पुनरावृत्ती चुकेल. गत्यादयाचे अंती, अक्कलकोटी आले येती. रूपाय दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळाप्पाच्या दृढ भाव, घरी राहिले स्वामी राव. हे तयाची सुकृतपूर्व, नित्य सेवा घडे त्याती. जे केवळ वैकुंठवासी, अष्टसिद्धी ज्यांच्या दासी. नवनिधी तत्पर सेविसी, ते धरिती मानवरूप. चोळाप्पाचा केव निर्धन, परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊनी आपण, सहजाले तया घरी. कैसे आहे तयाची भक्ती, नित्यपाती परीक्षा येती. नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी ना कंटाळे. चोळाप्पाची सद्गणिकांता, तीही केवळ प्रतिव्रता. सदोदिती तिचे चित्ता, आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनांची भक्ती, दिवसेंदिवसे दूर झाली. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शनासी येती, कामना चित्त धरोनी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाली. मायामय पसाऱ्या ते फसले, ऐसे आले कित्येक. सर्वांचे कल्प ध्रुव समान, होऊनी कामना करीत पूर्ण. भक्ता जास्त व अवर्तने, मानवरूपे जाहले. भक्त अंतरी जे जे इच्छिती, ते येती राज पूर्विती. दृढचरणी जयाची भक्ती, त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटिले, तया शास्ते केवळ. नस्तिका प्रती तत्काळ, योग्य शासन करिता ती. महिमा वाढला विशेष, कित्येक करू लागले द्वेष. कोणा एका समयास, वर्तमान घडले पे. कोणी दोन संन्यासी, आले अक्कल कोटासी. हंसोनी म्हणती जनासी, ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी, जो नाना भोगभोगी. साधू लक्षणे त्यांचे अंगी, कोणते हो बसतसे. काय तुम्हा वेड लागले, वंचित ढोंग्याचे पाहुले. यात स्वार्थ ना परमार्थ मिळे, फसला तुम्ही अवघेही. ऐसे तयानी निंदिले, समर्थानी अंतरी जाणिले. तेव्हा ते जे भेटीसे आले, तेव्हा केले नवल एक. पाहावया आले लक्षण, समर्थ समजले तिखून. ज्या घरी बैसले तेथून, ओढून या चालले. एका भक्ताची या घरी, पातले समर्थांची स्वारी. देही होगी अविचारी, होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बसविल्या, भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्त, चमत्कार म्हणते करू आता. दर्शनेचे जन संख्यात, पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत, एकच गर्दी जाहली. दर्शन देऊनी चरणांचे, मंगलनाम गर्जिती वाचे. हेतू पुरवावी मनीचे, म्हणून या विनवती. कोणी द्रव्य पुढे ठेवती, कोणी फळे समर्पित. नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयाती. कोणी नवसते करीते, कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिते आनंदे. संन्यासे कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरूनी. क्षण एक घडत सत्संगती, तत्काळ पालटी की कुमती. म्हणून कवी वर्णिता ते. संत महिमा विशेष, स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात. ते निजहस्त समर्थ, संन्याशापुढे लोटती. पाणी सुटले त्यांच्या मुखासी, म्हणती यथेच्छ मिळेल खावयास. आज सारा दिवस उपवासी. जीव आमचा कळवळला, मोडली जनांची गर्दी. तो येऊनी सेवे करी, संन्याशापुढल्या नानापरी. वस्तू नेऊ लागले, तेव्हा एक क्षणार्धात. द्रव्याधिक सारे नेत, संन्यासी म्हणनी जुरत. व्याकुळ होत भुकेने, समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जास्ता अस्त 40, तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी, अन्नोदक वर्ज्य असे. जे पातले करुण छळना, त्यांची झाली विटंबना. दंडावया कुत्सिक जना, अवतरले यतिवर्य. तयांच्या चरणी ज्यांची भक्ती, त्यांचे मनोरथ पुरविले. पसरली जगी ऐशी ख्याती, लीला त्यांची विचित्र. श्रीपादवल्लभ भक्ती, कलियुगी वाढले निश्चित. त्यांचा अवतार स्वामी यती,
वर्णिकीर्ती विष्णुदास श्री स्वामी समर्थ सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसुतो प्रेमळ भक्त चतुर्थाध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ.